केंद्र सरकारचा 2 कोटी रोजगार देण्याचा दावा हा पूर्णपणे खोटा ठरलेला आहे। 2014 मध्ये इलेक्शन लढवत असताना भाजपाने सांगितलं की 2 करोड लोकांना आम्ही रोजगार देऊ, पण आपण पाहिलं की आजही केंद्र सरकारच्या रोजगार पोर्टलवर सर्वात जास्त रोजगाराची नोंदणी ही युवकांची झाली आहे, मात्र अजूनही कोणाला रोजगार त्या ठिकाणी मिळाला नाही। आणि चंद्रपूर सारख्या आदिवासी जिल्ह्यातून अद्यापही पुणे मुंबई जाण्याकरिता जलद ट्रेन नसल्याने या कोरोनाच्या काळामध्ये बंद झालेल्या ट्रेनही आजही त्या ठिकाणी पूर्ववत सुरू झाल्या नाही। माझी आपल्याला विनंती आहे की कुठेतरी बंद झालेल्या ट्रेन ह्या परत त्या ठिकाणी चालू झाल्या पाहिजे नाही। आणि कुठेतरी आपण पाहिलं की जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी जेव्हा काम करत आहे आणि काम करत असताना त्याच्या शेतमालाला हमी भाव म्हणजे MSP अजूनपर्यंत मिळत नाही। माझी आपल्याला विनंती आहे की जगाचा पोशिंदा हा शेतकरी जगला तर खऱ्या अर्थानं जग हे सुरळीत चालन, त्याच्यासाठी कुठेतरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देणं हे अत्यंत गरजेचं आहे। जलजीवनच्या नावाखाली आपण करोडो रुपयाचा खर्च त्या ठिकाणी केला, पण आज ग्रामीण भागात पाण्याची व्यवस्था कुठेही पोहोचली नाही आणि त्या आपल्या योजनेचा लाभ हा कुठल्याही नागरिकांना मिळाला नाही। मग जेव्हा आपण शासनाचा करोडो रुपये खर्च करून आपण निधी खर्च करून जेव्हा योजना राबवत आहोत, त्याचा लाभ हा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे।